बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। काही सामाजिक न्यायाच्या लढ्यामध्ये जे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका मांडलेली आहे ती न्यायाची भूमिका असून जे काही अन्याय अत्याचार होत आहे समाजावर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सनदशीर मार्गाने न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर लढा देऊ आणि न्याय चांगल्या प्रकारे कसा भेटेल यांची आम्ही हे करू, मागणी करू। महाराष्ट्रामध्ये BJPचं जे सरकार आलेलं आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अशांतता माजलेली आहे, जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। हे जातीवादी सरकार याला खतपाणी घालत आहे। मागच्या गेल्या महिन्यामध्ये 10 तारखेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती ठेवली होती त्या प्रतिकृतीचा अपमान करणाऱ्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून दिलं। परंतु याच्या मागे षड्यंत्र कुणाचे काय त्याच्या संदर्भामध्ये जे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून अमानुषपणे कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे। आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाने यांचा खून केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्यांचं बारकाईने लक्ष आहे। या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्री IG वगैरे यांचे संपर्क साधून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज वंचित बहुजन युवक आघाडी उत्तर जिल्हाध्यक्षपदी माझी गणेश गाडे नियुक्ती झाल्याबद्दल मी प्रथमतः तर बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष दोन्ही शहराध्यक्ष, तसेच आमचे वरिष्ठ मान्यवर त्यांचे आभार मानतो। तसेच टोटल जिल्हा बॉडीच्या या वतीने आम्ही संपूर्ण बूथपासून तर जिल्ह्यापर्यंत काम करू आणि पदाला न्याय देण्याचा प्रयत्न